Hello students, good morning. In last lecture, we have discussed about the observation from the photoelectric or observation from experiment on photoelectric effect. In this lecture, we will discuss about the failure of wave theory to explain the observation from the experiment on photoelectric effect. It means that आपण जे काही काल ऑब्झर्वेशन पाहिलेले होते, 8 ऑब्झर्वेशन्स आपण पाहिले होते. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा जो एक्सपेरिमेंट होता त्याच्यावरून 8 ऑब्झर्वेशन्स आपण डिस्कस केले होते आणि त्या 8 ऑब्झर्वेशनचा विचार करता या ठिकाणी वेव्ह थेअरी जी आहे, वेव्ह थेअरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, मग त्याच्यामध्ये आणि ह्या ऑब्झर्वेशनमध्ये काही मॅचिंग होत नाही. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की वेव्ह थेअरी हे ऑब्झर्वेशन्स एक्सप्लेन करायला, त्यातले काही ऑब्झर्वेशन्स एक्सप्लेन करायला फेल्युअर कशा पद्धतीनं आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. सो हिअर फेल्युअर ऑफ वेव्ह थेअरी ऑफ टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन्स फ्रॉम द एक्सपेरिमेंट्स ऑन द photoelectric effect. Most of these observations could not be explained by the wave theory. Most of observation could not be explained by the wave theory, and therefore this is the failure of the wave theory to explain the observation from the experiment on photoelectric effect. Then what are that observations which cannot be explained by using the wave theory? Now first and foremost, most was the instantaneous emission of electron. Instantaneous emission of electron. तर वेव्ह थेअरी आणि जो आपण एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये काय सांगितलेले आहे, देर इज नो टाइम लॅग इन बिटवीन दी इन्सिडेंट ऑफ लाईट अँड इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचं इमिशन आणि लाईटचं इन्सिडेंट यांच्यामध्ये टाइम लॅग नाही आहे. म्हणजेच ही जी प्रोसेस आहे ती कशी आहे, इन्स्टंटेनियस आहे. बट बाय युजिंग द वेव्ह थेअरी वी कॅनॉट एक्सप्लेन द इन्स्टंटेनियस इमिशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स बिकॉज the wave feature would expect that the metal surface will absorb the incident energy continuously. तर याच्यामध्ये वेव्ह थेअरीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर जे काही इलेक्ट्रॉन्स असतात सरफेसवरती ते कंटिन्युअसली एनर्जी ॲब्झॉर्ब करत असतात आणि ह्या ज्या सरफेसवर जे इलेक्ट्रॉन्स असतात, सपोज हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे एनर्जी ॲब्झॉर्ब करत असतात आणि ही एनर्जी ॲब्झॉर्ब केल्यानंतर जी काही एनर्जी हे ॲब्झॉर्ब करतात त्याच्यानंतर त्यांना सरफेसपासून नॉकआउट होण्यासाठी किंवा सरफेसपासून रिलीज होण्यासाठी या ठिकाणी सम अमाऊंटमध्ये काहीतरी एनर्जी रिक्वायर होते. म्हणजे जी काही एनर्जी ह्या सरफेसवर इन्सिडेंट होते, जी काही एनर्जी ह्या सरफेसवरती इन्सिडेंट होते ती सगळीच्या सगळी एनर्जी या ठिकाणी इलेक्ट्रॉनच्या मोशनसाठी किंवा इलेक्ट्रॉनला जे इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट होत नाही. तर या ठिकाणी द मेटल सरफेस विल रिक्वायर द reasonable time to release this electron from the surface or to knock this electron from the surface. तर याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन जे असतात ते त्या ॲटमला बॉन्ड झालेले असतात आणि त्याच्यामुळं त्या इलेक्ट्रॉन्सला त्या सरफेसपासून, मेटल सरफेसपासून नॉकआउट करण्यासाठी या ठिकाणी काही ना काही एनर्जी लागते आणि काही ना काही एक टाईम लागतो. आणि आपल्याला एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की देर इज अ नो टाइम लॅग इन बिटवीन द
light. Then the time required by the electrons to knock out from the metal surface, it may be in few minutes, or it may be in second, or it may be in hours, few hours. Then to accumulate the sufficient energy to knock off the electron from the metal surface, the energy required and therefore the time also required to knock out from the metal surface. From wave theory, it can be said that the more the intensity of light, more is the intensity of light, then more is the energy of the electrons. More will be the incident energy, and therefore the energy acquired by the electron will be more. Less the intensity of radiation, then less the energy, and therefore the energy required by the electron will be also less. If the energy incident on unit area in unit time will be less, जर या ठिकाणी युनिट एरिया आपण कन्सिडर केला आणि युनिट टाइम आपण कन्सिडर केला तर जी काही एनर्जी इन्सिडेंट होते ती कशी राहणार आहे, कमी राहणार आहे. And therefore this surface will require the more time to knock out the electron from the surface. If more the intensity of light, then more the energy of incident, and therefore time will be less to knock out the electron from the metal surface. मेटल सरफेस आता लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल तर या ठिकाणी जी इन्सिडंट रेडिएशन्स आहेत किंवा इन्सिडंट लाईट आहेत त्याची सुद्धा एनर्जी जास्त असणार आहे आणि एनर्जी जास्त असणार आहे म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रॉनला नॉक आउट होण्यासाठी सरफेसपासून बाहेर पडण्यासाठी रिलीज होण्यासाठी जो काही टाईम लागणार आहे तो कसा लागणार आहे, कमी लागेल. आणि जर सपोज आपण युनिट एरिया कन्सिडर केला, युनिट सेकंड टाइम कन्सिडर केला आणि एनर्जी जी काही इन्सिडंट होणारी आहे ती कशी राहणार, कमी राहणार आहे. आणि कमी एनर्जी लाईट इन्सिडंट झाली तर इलेक्ट्रॉन्सला रिलीज होण्यासाठी जो टाईम लागणार आहे तो कसं लागणार आहे, जास्त लागणार आहे. आणि देअरफॉर these two concepts are different in wave theory and observation of the experiment. एक्सपेरिमेंटचा ऑब्झर्वेशन आणि वेव्ह थेअरीचा ज्या कन्सेप्ट आहे याच्यामध्ये काय आहे, एक डिफरन्स आहे. अँड देअरफॉर दिस थेअरी इज फेल्युअर टू एक्सप्लेन द इन्स्टंटेनियस इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन विच इज ऑब्झर्व्ड इन द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. नाउ let us try to find out the time required by the photocurrent to start from the due to the incident of light. तर आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागणार, आधी टाइमचं एस्टिमेशन काढावं लागेल. therefore to estimate the time we must have to think about the work function. We can say that the work function. वर्क किती झालं याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो की टाइम किती लागला इलेक्ट्रॉन्सला मेटल सरफेस पासून रिलीज होण्यासाठी. आता वर्क फंक्शन आपण कशाला म्हणतो, तर आपल्याला माहिती आहे की मेटल सरफेस मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात किंवा मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्याच्यामुळं मेटल्स acquires the free electrons. Therefore metals are good conductor of electricity and heat. But these electrons move inside the metal from one atom to another atom, but they cannot release from the surface. They cannot release from the surface.
जोपर्यंत आपण त्या इलेक्ट्रॉनला एक्सटर्नल एनर्जी सप्लाय करत नाही तोपर्यंत हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मेटल सरफेसपासून बाहेर पडू शकत नाहीत. मग जी काही आपण एक्सटर्नल एनर्जी सप्लाय करतो मेटल सरफेसला किंवा जी काही एनर्जी आपण इलेक्ट्रॉन्सला सप्लाय करतो जी एनर्जी आहे त्या एनर्जीला या ठिकाणी आपण वर्क फंक्शन म्हणतो. These electrons are free to move inside the metal, but they move only inside the metal or on the surface. They cannot knock out from the surface if we doesn't give the some external energy to these electrons. Now they cannot escape from the surface unless sufficient energy is supplied to them, and therefore we can say that the minimum energy required by the minimum energy required to provided or required by the electron to pull it, or we can say to escape from metal surface. Escape from metal surface is called work function. Is called as the work function, or minimum amount of energy required to be provided to electron to pull it out, or we can say to pull it out from the metal surface, or we can also say that this may be also to pull it out from metal surface is called as the work function. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे असतात ते मेटलमध्ये या ठिकाणी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला मूव्ह होत असतात, परंतु मेटल सरफेसपासून नॉकआउट होत नाहीत किंवा एस्केप होत नाहीत, बाहेर पडत नाहीत. मग त्यांना या ठिकाणी एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये बाहेर पडण्यासाठी किंवा मेटल सरफेसपासून नॉकआउट होण्यासाठी, एस्केप होण्यासाठी किंवा त्यांना बाहेर काढण्यासाठी जी काही एक्सटर्नल एनर्जी आपल्याला त्याला प्रोव्हाइड करावी लागते, the external energy provided to the electron to knock out from the metal surface or pull out from the metal surface is called as the work function. त्याला आपण काय म्हणतो? work function म्हणतो. And it is denoted work function of metalचं work function, and it is denoted by the phi. या ठिकाणी हे जे work function आहे ते आपण कशाने डिनोट करतो? phi ने इंडिकेट केलं जातं work function. The work function is denoted by the phi, and this work function is different for the different metal, or we can also say work function denoted by the phi naught, and the work function is different for the different metals. वेगवेगळ्या मेटलसाठी या ठिकाणी हे जे वर्क फंक्शन आहे ते कसं राहतं? वेगवेगळं राहतं. We always use the copper or nickel to provide the electricity or to pass the electricity, because the work function of copper and nickel is maximum as compared to other metals. Other metalच्या comparison मध्ये या ठिकाणी जे निकेल आहेत आणि कॉपर आहेत यांचं वर्क फंक्शन मॅक्झिमम आहे किंवा गोल्डचं वर्क फंक्शन सुद्धा मॅक्झिमम आहे. We will discuss about these work functions in this table. The typical values of work function
typical values of work function for some common metals. Here I will give a observation table for you. Suppose metals and this column is for the work function. Work function of these metals. Potassium we will consider first metal, that is potassium. Then second sodium, then calcium, then zinc, then silver, then again aluminium, the work function for potassium is 2.3, then for sodium it is about the 3.4, then it is about the calcium is 3.9, then 3.6 for zinc, and then it is the 4.3 for silver, and it is about the 4.3 for the aluminium. Then we will consider about the tungsten, copper, nickel and gold. Copper, nickel and gold. First tungsten, it is about 4.7 for copper, it is about 5 for nickel, and it is about 5.1 for the gold. These are the work functions of some metals. मेटलचे वर्क फंक्शन्स आहेत. प्रत्येक मेटलसाठी जे वर्क फंक्शन राहतं ते कसं राहतं, वेगवेगळं जातं. वर्क फंक्शन म्हणजे काय, आपण मेटल सरफेसवर जी काही लाईट इन्सिडेंट करतो किंवा जी एनर्जी इन्सिडेंट केलेली राहते त्यातली काही एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रॉनला त्या सरफेसपासून डिटॅच करण्यासाठी यूज केली जाते किंवा एस्केप करण्यासाठी यूज केली जाते किंवा यूज होते. तर जी काही एनर्जी या ठिकाणी इलेक्ट्रॉनला एस्केप होण्यासाठी लागते किंवा दिली जाते त्या एनर्जीला या ठिकाणी आपण वर्क फंक्शन म्हणतो. आणि वर्क फंक्शन ऑफ डिफरंट मेटल इज डिफरंट, इट इज कॉन्स्टंट फॉर दॅट मेटल. त्या मेटलसाठी ते वर्क फंक्शन कॉन्स्टंट राहतं, परंतु प्रत्येक मेटलसाठीचं जे वर्क फंक्शन आहे ते कसं राहतं, वेगवेगळं राहतं. आता या ठिकाणी पोटॅशियमसाठी 2.3 आहे, सोडियमसाठी 3.4 आहे, कॅल्शियमसाठी 3.9 आहे, झिंकसाठी 3.6 आहे, सिल्वरसाठी 4.3 आहे, ॲल्युमिनियमसाठी 4.3 आहे, टंगस्टनसाठी 4.5 आहे, कॉपरसाठी 4.7, निकेलसाठी 5 आणि गोल्डसाठी 5.1. या ठिकाणी गोल्डचं जे वर्क फंक्शन आहे ते सगळ्यात या दिलेल्या मेटल्समध्ये जास्तीचं आहे. पोटॅशियमसाठी जे वर्क फंक्शन आहे ते कमी आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण जे पोटॅशियम आणि सोडियम, झिंक यासारखे जे मेटल्स आहेत
कमी एनर्जीला सुद्धा या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं किंवा हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे किंवा जास्त फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल्स आहेत आपण असं म्हणू शकतो. दीज मटेरियल आर मोर सेन्सिटिव्ह फॉर द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बिकॉज वर्क फंक्शन ऑफ दिस मेटल्स इज लेस, therefore low amount of energy will required to pull the electron from the metal surface. मेटल सरफेस पासून इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करण्यासाठी जी काही एनर्जी लागते ती या ठिकाणी ह्याच मेटल्समध्ये कमी प्रमाणात लागते, याच्यामध्ये या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये लागते. तर these are some metals shown here. Then we will discuss about the secondly observation or drawbacks of the wave theory. That is, by the wave theory we can say that larger incident intensity, larger incident intensity the intensity of incident light is larger, then the energy of incident radiation, it implies that energy of incident radiation will be large, therefore this will imply the larger energy. It must be, the energy must be larger and the electron are expected to be emitted with large kinetic energy. Electron emitted expected large kinetic energy. तर या ठिकाणी इन्सिडंट रेडिएशनची इंटेन्सिटी जर जास्त असेल तर एनर्जी सुद्धा कशी पाहिजे, जास्त असायला पाहिजे. एनर्जी जास्त आहे म्हणजेच या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन इमिट होतात त्यांची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कशी असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. बट by the photoelectric effect or by the experiment of photoelectric effect, it is observed that the kinetic energy, this kinetic energy, maximum kinetic energy does not depend upon intensity of incident radiation. वेव्ह थेअरीच्या ऑब्झर्वेशन नुसार काय आहे, लार्जर इन्सिडेंट इंटेन्सिटी म्हणजे इन्सिडेंट रेडिएशनची इंटेन्सिटी जास्त असेल तर एनर्जी जास्त असायला पाहिजे. इट इम्प्लाइज दॅट एनर्जी मस्ट बी लार्जर अँड देअरफॉर इट इम्प्लाइज दॅट इलेक्ट्रॉन इमिटेड एक्सपेक्टेड लार्ज कायनेटिक एनर्जी. But by observation on photoelectric effect from experiment of photoelectric effect, it says that the kinetic energy does not depend upon the intensity of incident radiation. But it says that the kinetic energy of radiation, it depends upon the frequency of the incident radiation. It depends upon the, but depend on the incident frequency. It depends upon frequency of incident radiation, and therefore we can say that this is the failure of the wave theory to explain the kinetic energy independent on the
incident of radiation which is observed by the experiment of photoelectric effect. So the wave theory expected photoelectrons to be emitted for any frequency of intensity of radiation. If the intensity of radiation is large, then for any frequency the emission of electrons occurs. This is from the wave theory. Wave theory काय सांगते की इंटेन्सिटी ऑफ रॅडिएशन्स जर जास्त असेल, मॅक्झिमम असेल, लार्ज असेल, तर कोणत्याही फ्रिक्वेन्सीला या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. परंतु फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये काय सांगितलेलं एक्सपेरिमेंटमध्ये की एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीची लाईट इन्सिडेंट केल्यावरच या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. मग इंटेन्सिटी किती का असेना, इंटेन्सिटी कमी जरी असेल लाईटची तरी सुद्धा फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल, द इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट इज मच ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जर इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त असते तर या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. मग इंटेन्सिटी या ठिकाणी कमी असेल तरी सुद्धा चालतं. परंतु वेव्ह थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे की लाईटची इंटेन्सिटी जर जास्त असेल, फ्रिक्वेन्सी किती का असेना, फ्रिक्वेन्सी जरी लोअर असली तरी लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल तर इलेक्ट्रॉन इमिट्स होऊ शकतात. अँड देअरफॉर वी कॅन से दॅट दिस इज द फेल्युअर ऑफ द वेव्ह थिअरी टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन फ्रॉम द एक्सपेरिमेंट ऑन द photoelectric effect. Now we will discuss about the Einstein's postulates of quantization of energy. Einstein's of quantization, Einstein's postulate of quantization. Quantization of energy and photoelectric equation and photoelectric equation. So here we know that the Planck's hypothesis of energy quantization to explain the black body radiation is then extended by the Einstein. So here the Einstein proposed that under a certain condition the wave behaves like a particle. We know that the wave is light is a wave form, but under a certain condition the light wave or light behaves like a particle, and this particle contains the energy, or the light incident on a body or energy of light is in the form of bundles or quanta. Bundles or quanta. जी लाईटची एनर्जी आहे ती बंडल्सच्या किंवा क्वांटाच्या फॉर्ममध्ये आहे.
मग हे जे बंडल्स आहेत एनर्जीचे, त्या बंडल्सलाच या ठिकाणी आपण काय म्हणतो, फोटॉन्स म्हणतो. These bundles of energy are called as the photon. मग लाईट इन्सिडेंट होते किंवा लाईट रिलीज होते, इट इज इन द फॉर्म ऑफ बंडल्स, एनर्जी बंडल्स, अँड दिस बंडल्स आर कॉल्ड ॲज द फोटॉन. त्याला या ठिकाणी आपण फोटॉन म्हणतो. मग एनर्जी असोसिएटेड बाय दिस फोटॉन इज गिवन बाय द इक्वेशन E is equal to h nu. E is equal to h nu, and where E is the energy of the photon, then h is the Planck constant. H is the Planck's constant. Planck's constant, and the value of this h is 6.626 into 10 raised to minus 34 joule second. H is the Planck constant and the value of H is 6.626 into 10 raised to minus 34 joule second. And here the nu is the frequency of radiation, or we can say this is the frequency of the photon. And this is called the Einstein's relation. This equation is called as the Einstein's equation or Einstein's relation, which is derived from the Planck's theory. Therefore, we can say the Einstein's relation holds good for the entire electromagnetic spectrum. And it says that the energy of electromagnetic radiation, energy of electromagnetic radiation, energy of electromagnetic radiation is directly proportional to frequency, is directly proportional to frequency, and inversely proportional to wavelength of the radiation. And we know that the frequency is equal to C upon lambda. Frequency is equal to C upon lambda, where C is the velocity of light and lambda is the wavelength of light. Here this nu is the frequency, C is the velocity of light, and lambda is the wavelength. Lambda is the wavelength. High frequency radiation means high energy radiation. We can say that E is equal to h nu. It means that the energy depends upon the frequency. As the frequency of radiation is maximum, then energy will also the maximum. As we can say that it is inversely proportional to the wavelength. Energy is inversely proportional to wavelength. We can put this value of frequency, that's C upon lambda. Therefore, we can say that energy of the radiation is inversely proportional to wavelength of incident radiation.
and therefore as the wavelength maximum, then intense energy will be minimum. This is the Einstein's equation of photoelectric effect. E is equal to h nu, where h is the Planck constant and nu is the frequency of incident radiation, and E is the energy associated by the radiations, or we can say that the energy of the photons. Okay, thank you. कितने मिनट